आषाढी एकादशीच्या निमित्तानं पंढरपूरमध्ये आलेले विठ्ठल भक्त हे आधी चंद्रभागेवर येतात आणि याच विठ्ठल भक्तामुळे चंद्रभागा कशी फुलून गेली आहे तुम्ही बघू शकता की यावेळी पाऊस भरपूर झाला त्यामुळे चंद्रभागेमध्ये पाणी भरपूर आहे। अगदी पाणी इतकं आहे की आपत्ती व्यवस्थापनच्या बोट विठ्ठल भक्तांना आवाहन करतायत की खोल पाण्यामध्ये जाऊ नका आणि आपली नजर जिथपर्यंत जाईल तिथपर्यंत आपल्याला पूर्ण अगदी चंद्रभागाच्या तीरावर दोन्ही बाजूनी अगदी विठ्ठल भक्त दिसत आहेत। कारण आषाढी एकादशी निमित्त जे बाहेर राज्याच्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यातून येणारे जे विठ्ठल भक्त आहेत ते सकाळी पोहोचतात, पोहोचल्यानंतर या ठिकाणी चंद्रभागेवर येतात, चंद्रभागेचे स्नान करतात आणि त्यानंतर नामदेव पायरी किंवा कळस दर्शन करतात। कारण आत्ता आलेल्या लोकांना जर दर्शन रांगेत लागायचं म्हटलं तर 25 तासापेक्षा 22 तासापेक्षा जास्त कालावधी लागतो। अगदी नामदेव पायरीला देखील दर्शन घ्यायचं असेल तर दर्शन रांग आली आहे आणि आपण बघताय की हीच ती मंडळी आहे जी खरं तर मागच्या अनेक दिवसापासून चालत पंढरपूरला आले होते। पंढरपूरला आल्यानंतर रात्री सगळ्या मानाच्या पालख्या या पंढरपूरमध्ये विसावल्या आणि यांच्यासोबत आलेले जे वारकरी आहेत ते आता सकाळी एकादशीच्या निमित्तानं पहाटेपासून चंद्रभागेवरती गर्दी होते आहे। महाराष्ट्रातून वेगवेगळ्या ठिकाणातून येणाऱ्या ज्या एस टी बसेस आहेत यातून येणारे वेगळे वारकरी आहेत, मात्र हे जे वारकरी ज्या पालख्यांसोबत मानाच्या दिंड्यासोबत चालत आले होते ते आता पोहोचत आहेत। आषाढी एकादशीला चंद्रभागेमध्ये स्नान केल्यानंतर इथं येऊन किमान विठ्ठल मंदिराचा कळस जरी दिसला तरी आपलं दर्शन पूर्ण झाल्याची अनुभूती या वारकऱ्यामध्ये येत असतात आणि हीच अनुभूती आम्ही बघतोय की या वारकऱ्यामुळं आता चंद्रभागेचा हा पूर्ण काठ अक्षरशः फुलून गेलाय। कॅमेरामन आयुब कादरीसह गोविंद शेळके, एबीपी माझा, पंढरपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।